राज्याचा 2024 व 25चा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त मंत्री व नियोजन मंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी विधानसभेत सादर केलाय। या बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी वारीतल्या मुख्य पालखीतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये, निर्मल वारीसाठी 36 कोटींचा निधी, 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा 1,500 रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासह अनेक घोषणा करण्यात आल्या। विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारं वर्ष 2024 व 25चा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला। राज्याच्या 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी विधानसभेत सादर केला। या बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंडींना प्रतिदिंडी 20,000 रुपये, निर्मल वारीसाठी 36 कोटींची निधी, 21 ते 20 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा 1,500 रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा योजना, राज्यातील 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिला उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना, त्यांच्यासाठी 15 लाख कर्जापर्यंत व्याजाचा परतावा अशा घोषणा करण्यात आल्या। शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय, शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा 2024-25चा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला। महाराष्ट्र राज्यातील 76,200 कोटी रुपये किमतीचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे। त्याद्वारे 10 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे। यापुढील 5 वर्षही केंद्र शासनाचे असेच भक्कम पाठबळ राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो। दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी मी सभागृहाला राज्याचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता। पायाभूत सुविधांवरील खर्चात वाढ करून राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचा निर्धार त्यात व्यक्त करण्यात आला होता। रेल्वे, रस्ते, मेट्रो मार्ग, विमानतळ, बंदरे व उद्योग अशा विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतही मी त्यावेळी सविस्तर उल्लेख केला होता। अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढल्यानंतर सरासरी दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहेच, पण त्याचबरोबर राज्याच्या आर्थिक प्रगतीचे पुरेसे लाभ न होणाऱ्या घटकांच्या वैयक्तिक उत्पन्नात देखील लक्षणीय वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे। महिला, शेतकरी, युवा, मागासवर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदत आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हा अतिरिक्त अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली आहे। शिक्षण, नोकरी आणि राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे। राज्याने 1994 मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले। त्यात वेळोवेळी काल सुसंगत सुधारणा करण्यात आल्या। नुकतेच राज्याचे 4थे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे। महिला व मुलींना सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्याकरता पोषण आहार, स्वास्थ्य, शिक्षण, उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील। मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष 18 पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेक लाडकी योजना, गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रसूतीकरता जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण, बस प्रवासामध्ये सवलत, महिलांच्यासाठी विशेष बस, घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांच्यासाठी शक्ती सदन योजना, नोकरी करणाऱ्या महिलांच्यासाठी व्यवसाय करातून सूट, महिला वसतिगृहे, महिला केंद्रित पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। आता वळूया पुढील बातमीकडे।